पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते। पुण्यामध्ये बेकायदा सिलेंडर साठ्याचा स्फोट झालेला आहे। जवळपास 10 सिलेंडरचा इथे स्फोट झाला असून घटनास्थळी एकूण 100 सिलेंडर असल्याची माहिती समोर आलेली आहे। 10 सिलेंडरचा स्फोट झालेला आणि या ठिकाणी 100 सिलेंडर बेकायदेशीररित्या साठवलेले होते। अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आणण्यात आलेली आहे। दरम्यान इथे कोणतीही जीवितहानी झालं नसल्याचं समोर आलेलं आहे। पुण्यामध्ये बेकायदा सिलेंडर साठवलेले होते। यावेळेस या सिलेंडरचा स्फोट झाला। जवळपास 10 सिलेंडरचा एकत्र स्फोट झाला आणि इकडे तब्बल 100 सिलेंडर साठवण्यात आलेले होते। पुण्यामध्ये बेकायदा सिलेंडर साठ्याचा स्फोट झालेला आहे। भीषण अशी आग इथे लागली। जवळपास 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली असून घटनास्थळी 100 सिलेंडर अनधिकृतरित्या साठवण्यात आले होते अशी माहिती समोर येते। अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धाईगुडे जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, काय अधिकची माहिती आहे? हो, नक्कीच। पुण्यातील विमानतळ परिसरात एका ठिकाणी बांधकाम सुरू आहे आणि त्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये बेकायदेशीर 100 सिलेंडरची साठवणूक केली गेली होती। त्यातील 10 सिलेंडरचा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर त्वरित अग्निशामक दल त्या ठिकाणी 3 गाड्या अग्निशामक दलाच्या दाखल झालेल्या आहेत। आता हा स्फोट कशामुळे झाला आणि यामध्ये काही जीवितहानी झालेली आहे का हे तपासाअंती पुढे येईल। जी, धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या माहितीबद्दल।